रामकृष्ण हरी सगळ्यांना. मी कल्याणी चकोर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर 3 दिवसावर वारी आली आहे, तर म्हटलं आळंदीत जाऊया आणि दर्शनही घेऊया आणि वारीची म्हणजे तयारी कशी असते तीही अनुभवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर ही इंद्रायणी नदी आहे आळंदीतली आणि पाणी खूप चांगलं आलेलं आहे नदीला, कारण की आत्ता मागे मी आले तेव्हा जास्त पाणी नव्हतं, तर आता बऱ्यापैकी पाणी आले आणि दिंड्या पण यायला सुरुवात झाली. खूप गर्दी पण व्हायला लागली. आता गर्दी तुम्हाला दिसतच असेल, कारण की आता 3 दिवसावर वारी म्हटल्यावर आता गर्दी तर होणारच आहे. आधी आम्ही इकडे इंद्रायणी घाटाकडे आलो होतो, पण नदीला जास्त पाणी असल्यामुळे तर तिथे पोलीस बंदोबस्त आहे, त्यामुळे कोणालाही आतमध्ये येऊ देत नाही ते नदी तीरावर. तर इथे मी माझ्या मुलीलाही घेऊन आली होती, कारण की आपल्या ज्या संस्कृती आहेत, ज्या रीती परंपरा आहेत, त्या आपणच आत्तापासून आपल्या मुलांना सांगितलं तर तेही पुढे जोपासतील असं मला वाटतं. आणि तिला सुद्धा सर्व बघून खूप आनंद झाला होता, कारण की तिनं दिंडी पण म्हणजे कधी बघितली नव्हती. यावेळेस दिंड्या पण यायला सुरुवात झाली होती, त्यामुळे तिनेही सर्व बघितलं. आजपासून 3 दिवस वारी राहिली, म्हणजे 8 तारखेला वारी निघणार आहे, तर त्यामुळं गर्दी पण खूप आहे आणि पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे. आणि इंद्रायणी नदीला पण पाणी जास्त आहे, त्यामुळे पूर्ण बंद केलं आहे नदीकडे जाणे पण. अनु बघा अशी उभी तर फोटो नाही काढता आले. चाललोय आम्ही पुढं, बघू आता पुढं पण सगळं बंदच आहे आणि गर्दी पण खूप आहे. आता वारी आलं म्हणलं चाललंय. आळंदीमध्ये आत्ता वैष्णवांचा मेळाही भरायला सुरुवात झाली आणि खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा तुम्ही नक्की म्हणजे वारी निघायच्या आधी तरी हा अनुभव घ्या. खरंच खूप भारी वाटतं. मी पण पहिल्यांदाच घेतला अनुभव आणि मलाही खूप प्रसन्न वाटलं. आणि आळंदीला तुम्ही नक्की भेट द्या, कारण की खूप म्हणजे मनाला असं एकदम प्रसन्न वाटतं. आणि हा कळस म्हणजे आता 3 दिवसांनी जेव्हा वारी निघेल तेव्हा हा माऊलींचा कळस जोपर्यंत कळस हलत नाही तोपर्यंत पालखी पुढे निघत नाही. तेही दृश्य खूप बघण्यासारखं आहे, पण त्यावेळेस गर्दीच इतकी असते ना, कारण की पूर्ण लांबून लांबून दिंड्या आलेल्या असतात, लांबून लांबून लोक आलेले असतात, गर्दी पण खूप असते. खरं म्हणजे आता
पाऊस पण चालू झाला भरपूर, आम्हाला पण यायला उशीर झाला सकाळपासून, म्हणजे पाऊस चालू त्यामुळे येतं नाही आलं. माऊलींचं मुखदर्शन घेतलं. व्हिडिओ आवडल्याचं सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.